तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर यांना राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्र्यांचं पद मिळाल्यानंतर त्या प्रथमच अमरावतीमध्ये आल्या असता जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या वतीनं पंचवटी चौकात त्यांचं स्वागत करण्यात आलं। आमदार यशोमतींनी अंबादेवीची महाआरती केली। कॅबिनेट मंत्री आमदार यशोमती ठाकूर अमरावतीमध्ये आल्या असता गाडगेनगर पंचवटी चौकात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। अमरावती जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने येथे स्वागत करण्यात आलं। यावेळी आमदार यशोमती ठाकूर यांनी शिक्षण महर्षी भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेला हारार्पण केलं। तेथून त्यांचा ताफा निघाला। राजकमल चौकामध्ये हा ताफा आला असता येथे देखील आमदार यशोमती ठाकूर यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। तुतारींच्या निनादामध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं। यावेळी त्यांना भेटण्यासाठी त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली। राजकमल चौकातील स्वागत स्वीकारून आमदार यशोमती ठाकूर अंबादेवीमध्ये आल्या। तेथेही शंखाच्या गजरात व तुतारींच्या निनादात आमदार यशोमती ठाकूरांचं स्वागत करण्यात आलं। अंबाबाईचं दर्शन घेऊन त्यांनी अंबाबाईची ओटी भरली। त्यानंतर यशोमती ठाकूर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। यावेळी अंबादेवी मंदिर विश्वस्तांतर्फे आमदार यशोमती ठाकूर यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला। आमदार यशोमती ठाकूर यांच्या समवेत यावेळी जिल्हा व ग्रामीणचे पदाधिकारी, प्रतिनिधी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये मागच्या 5 वर्षांमध्ये जी काही कामं रखडली ती आता पूर्ण करण्याचं काम आहे। एक आराखडा आम्ही तयार करतोच आहे सगळेजण मिळून, आणि त्या हिशोबानं काय काय या पहिल्या वर्षात शक्य आहे, दुसऱ्या वर्षात शक्य आहे, हे सगळं नियोजन होईल आणि त्या हिशोबानं कामं होतील। आज मी आता येता येता काही शेतांमध्ये गेली, गारपीट झालेली आहे। मागच्या काळामध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली होती, अति पाऊस झाला होता आणि आता काल परवा गारपीट झालेली आहे। तर शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान आहे। त्या हिशोबाचे आदेश कलेक्टरांना दिलेले आहेत आणि सर्वे सुरू आहे। येत्या 2 दिवसात अपेक्षा आहे की सगळे सर्वे व्यवस्थितरित्या पूर्ण होतील
आणि येत्या कॅबिनेटमध्ये त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी आम्ही मांडू आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी हे आघाडीचं महाविकास आघाडीचं सरकार आहे, म्हणून शेतकऱ्यांना घाबरून जायचं काही कारण नाही. धीर धरा. जे काय आपल्याला आता मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये 2 लाख रुपयाची कर्जमाफी मिळालेली आहे आणि ती कागदपत्र न भरता ती तुम्हाला मिळणार आहेच. त्याच्याही पलीकडे जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्यावर आता उपाययोजना शोधत आहेत आणि दुसरं आत्ता जी अतिवृष्टी झाली आहे त्याच्यासाठी काय करता येईल हे नक्की बघता येईल. राहुल टेकाडे, प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती.